आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे. यामध्ये एकनाथराव शिंदे यांनी देखील मागच्या आठवड्यात आपल्या सर्व खासदारांची बैठक बोलावून सविस्तर चर्चा केलेली दिसते. शिंदे गट 22 लोकसभेच्या जाग्यावर दावा ठोकणार असल्याचे देखील माध्यमांनी कळवले आहे. तर भारतीय जनता पक्षाचे ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये 23 खासदार असल्यामुळे कधी शिंदे गटाने 22 जाग्यावर दावा ठोकला तर भाजपा व शिंदे गट मिळून 45 लोकसभेच्या जागा मग लढवणार का आणि उरल्या सुरल्या 3-4 जागाच अजितदादा पवार यांच्या वाट्यावर येणार का, हा देखील प्रश्न आहे. भाजपा व शिंदे गट मिळून अजितदादा पवार यांच्यावर कशा पद्धतीने लोकसभा निवडणुकीसाठी दबाव आणतोय, अजितदादा पवार ही परिस्थिती कशा पद्धतीने हाताळतील, त्याचबरोबर खरंच लोकसभा निवडणूक अजितदादा पवार गट सिरियस घेईल का, असे अनेक प्रश्न ज्यावर आज आपण ॲनालिसिस करणार आहोत. त्याचबरोबर आणखी एक प्रश्न म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये जास्त खासदार कुणाचे निवडून येतील, शरद पवार की मग अजित पवार यांचे. नमस्कार, मी रविराज आणि तुम्ही बघताय आपल्या हक्काचे बोला तात्या. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपण विचार केला तर शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील फूट पडली, काका पुतण्या वेगळे झाले आणि त्याचबरोबर अनेक राजकीय समीकरणं बदललेली दिसतात. तर लोकसभा निवडणुकीसाठी कोणते फॅक्टर महत्त्वाचे आहेत ज्याचा सामना अजित पवार गटाला करावा लागू शकतो. तर पहिला फॅक्टर म्हणजे भाजपाने आखलेले मिशन 45. भारतीय जनता पक्ष ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये विरोधी बाकावर बसला होता, देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते, तेव्हा भाजपाने असं ठरवलं की 45 लोकसभेच्या जागा निवडून आणायच्या म्हणजे आणायच्याच. महाराष्ट्रातून काहीही झालं तरी आपले 45 खासदार असायलाच हवे. पण जेव्हा शिवसेनेला फोडून शिंदे गटासोबत भाजपाने महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला फोडण्याचं काम केलं. अजितदादा पवार देखील भाजपासोबत आले आणि अशा रीत्या शिंदे गट, अजित पवार गट व भाजपाचं 3 चाकी सरकार महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित झालं. भाजपाने आता आपलं मिशन 45 मागे ठेवून एकनाथराव शिंदे व अजितदादा पवार यांना सोबत घेत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त यश कसं मिळवता येईल यासाठी योजना आखलेली दिसते. म्हणून भाजपाचं मिशन 45 हे अजितदादा पवार यांच्यासाठी घातक नसेलच. मग अजितदादा पवार गटाला किती जागा भेटू शकतात, त्यासाठी आपल्याला 2019 लोकसभा निवडणुकीचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं परफॉर्मन्स बघावं लागेल. तर 2019 लोकसभेच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकूण 19 लोकसभेच्या जागा लढवल्या. तर 2 नंबरवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 16 उमेदवार राहिले. फक्त 4च खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले. आता मागच्या वेळीचं राष्ट्रवादी काँग्रेसचं परफॉर्मन्स आपण बघितलं तर 16 जाग्यावर नंबर 2 व 4 खासदार निवडून आणण्याची करामत राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. पण तेव्हा काका पुतण्या एकत्रच होते, राष्ट्रवादी काँग्रेस काही फुटलेली नव्हती. सध्याची परिस्थिती पाहता जास्तीत जास्त अजितदादा पवार हे 15 लोकसभेच्या जाग्यावर क्लेम करू शकतात आणि त्यांनी एवढा मोठा क्लेम केला तरीही भाजपा व शिंदे गट जास्तीत जास्त त्यांना 7 ते 10 लोकसभेच्या जागा सोडू शकते. तर या 7 ते 10 लोकसभेच्या जागा कोणत्या आहेत ते बघणं देखील गरजेचं आहेच. यामध्ये स्टँडिंग खासदारांच्या 4 जागा येतात, त्या म्हणजे बारामती, रायगड, शिरूर व सातारा. पारंपरिक 2 जागा येतात, त्या म्हणजे महाडा व कोल्हापूर. महाड्यामध्ये अजितदादा पवार यांच्याकडे रामराजे निंबाळकर यांच्यासारखा मजबूत नेता आहे, तर कोल्हापूरमध्ये अजितदादा पवार हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून स्वतःचं राजकारण लोकसभेमध्ये चालू शकतात. मावळमध्ये त्यांच्याकडे त्यांचे सुपुत्र
पार्थ पवार उमेदवार असू शकतात. तर ह्या झाल्या पारंपरिक लोकसभेच्या जागा. पण अजितदादा पवारांना कधी आपल्या लोकसभेच्या जागा भाजपाकडून व शिंदे गटाकडून वाढवून घ्यायच्या असेल तर जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यातील महत्त्वाचे व प्रभावी नेते आहे त्यांनाच लोकसभेसाठी उमेदवार बनवावं लागेल. उदाहरण सांगायचं झाल्यास बीडमधून धनंजय मुंडे, नाशिकमधून छगन भुजबळ, दिंडोरी इथून नरहरी झिरवळ, तर भंडारा व गोंदिया इथून प्रफुल्ल पटेलांना उमेदवारी द्यावी लागेल. अशा रीत्या स्टँडिंग 4, पारंपरिक 2 व निवडून येण्याची शक्यता असणाऱ्या 4 लोकसभेच्या जागा अजितदादा पवार गटाकडे असतील आणि याची जाण देखील दादांना असेल. म्हणूनच 10 लोकसभेच्या जाग्यावरच अजितदादा पवार गट क्लेम करू शकतो आणि हा क्लेम देखील त्यांचा सिद्ध होण्याची शक्यता जास्त वाटते. आपण कधी एकंदरीत मीडिया परसेप्शन बघितलं तर आपल्याला हेच आढळून येतं की अजितदादा पवार यांची तुलना नेहमी देवेंद्र फडणवीस व एकनाथराव शिंदे यांच्यासोबत होत असते. पण वास्तविक पाहता अजितदादा पवार गटाचं मुख्य लक्ष असेल ते म्हणजे शरद पवारांपेक्षा जास्त खासदार निवडून आणायचे म्हणजे आणायचेच, जेणेकरून शरद पवारांपेक्षा जास्त जनमत अजितदादांना आहे हे दाखवून देण्याचं काम अजितदादा पवार गट करेलच. कारण की त्यानंतर विधानसभा निवडणूक येणार आहेत आणि कधी शरद पवारांपेक्षा जास्त खासदार अजितदादा पवार यांनी निवडून आणले तर मग विधानसभा निवडणुकीसाठी देखील जनमत अजित पवार गटाच्या बाजूने झुकू शकते. आणि शरद पवार गटाची सध्याची अवस्था कधी आपण बघितली तर निश्चितच देवेंद्र फडणवीस व एकनाथराव शिंदे हे सोबत असल्यामुळे अजितदादा पवार हे प्लस पॉलिटिक्स करू शकतात. परंतु उद्धव ठाकरेंची सहानुभूती व इतर जे काही मुद्दे आहेत त्यांच्यासोबत अजितदादांना संघर्ष करावाच लागेल. मोदी फॅक्टर कधी लोकसभा निवडणुकीच्या वेळी चालून गेला तर त्याचा फायदा देखील अजितदादा पवारांना होणं साहजिकच आहे. प्रॅक्टिकल अप्रोचने कधी आपण पॉलिटिक्स लोकसभेचं बघितलं तर मग अजितदादा पवार यांना कमी मेहनत भाजपा व शिंदे यांच्या तुलनेने करावी लागेल. कारण की टार्गेट कमी जाग्याचं असेल, धावपळ कमी जाग्यावर करावी लागेल. आता मागच्या वेळीचा इतिहास बघितला तर 2019 लोकसभेच्या वेळी 23 खासदार निवडून आणण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं व 18 खासदार शिवसेनेचे निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फक्त 4च खासदार निवडून आणता आले होते. सध्याची परिस्थिती बघितली तर शिवसेनेच्या 18 पैकी 13 खासदार हे एकनाथराव शिंदे यांच्या गटात आहेत, तर राष्ट्रवादीच्या 4 पैकी एकाच खासदाराचे समर्थन अजितदादा पवारांना लाभले आहे. आणि म्हणूनच दादांनी कमी जागा जरी लढल्या तर त्याचा फारसा काही प्रभाव त्यांच्या गटावर पडणार नाही, कारण की अगोदरच संख्या कमी होती. भाजपा व शिंदे गटाच्या जागा सोडून ज्या काय अजित पवार गटाच्या जागा लोकसभेला निवडून येतील त्या भाजपासाठी बोनसच असतील. आणि म्हणून शिंदे गट व भाजपा हे स्वतःच्या जागावर जास्त लक्ष केंद्रित करण्यालाच महत्त्व देतील. मागच्या वेळी भारतीय जनता पक्षाला एवढं यश लोकसभेमध्ये कसं काय मिळालं हा प्रश्न नक्कीच चर्चेचा विषय आहे. तर मागच्या वेळी वंचित बहुजन आघाडी हा फॅक्टर भारतीय जनता पक्षासाठी काम करून गेला. प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाने मोठ्या प्रमाणात व्होट डिव्हाइडचं पॉलिटिक्स करून राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाला खिंडार पाडलं. त्याचाच फायदा भारतीय जनता पक्षाला झाला, कारण की काँग्रेस राष्ट्रवादीचं हक्काचं मतदान प्रकाश आंबेडकर यांनी घेतलं होतं. यावेळी देखील भारतीय जनता पक्ष तशाच पद्धतीने अजितदादा पवार गटाला समोर तर करणार नाही, ते म्हणजे फक्त व्होट डिव्हायडेशनसाठी. तसं देखील भारतीय जनता पक्ष करू शकतो, कारण की अनेक जाग्यावर 2 नंबरवर राहण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी केलेलंच आहे. 2019 लोकसभेच्या वेळी वंचित बहुजन आघाडीचा एकच खासदार निवडून आला होता, पण आपल्याला मोठा तोटा
वंचितमुळेच सहन करावा लागला हे शरद पवारांच्या देखील लक्षात आलं होतं आणि म्हणूनच आजच्या स्थितीमध्ये इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीला सामील करायचं का, तर शरद पवार यांची भूमिका त्या संबंधी नकारात्मकच दिसून येते, कारण की त्यांना माहीत आहे की प्रकाश आंबेडकरांनी मागच्या वेळी आपलं प्रचंड राजकीय नुकसान केलं होतं. तर तुम्हाला काय वाटतं, अजितदादा पवार गट, एकनाथराव शिंदे गट व भाजपामध्ये जे लोकसभेचं जागा वाटप ठरेल त्यामध्ये अजितदादा पवारांना किती जागा भेटतील, अजितदादा पवार खरंच शरद पवारांपेक्षा जास्त खासदार निवडून आणतील का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये आम्हाला निश्चितच कळवा आणि बघत रहा आपल्या हक्काचे बोला तात्या न्यूज. मी रविराज जाधव तुम्हा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.